श्री क्षेत्र जगन्नाथपुरी धामामध्ये जगन्नाथाच्या सानिध्यामध्ये बलराम दादा, सुभद्रा आणि भगवान श्रीकृष्णांच्या चरित्र कथेकरता आपण आलेलो आहोत. चरित्राचा विचार आपण करतो आहोत. त्याच्यामध्ये बलराम दादाच्या चरित्राचं चिंतन आपलं चालू आहे. बलराम दादांचा अवतार आहे. भगवान श्रीकृष्ण ज्या वेळेला अवतार धारण करतात, भगवान ज्या ज्या वेळेला अवतार धारण करतात तेव्हा तो अवतार एका व्यक्तीचा नसतो. त्या अवताराच्या नियोजित कार्याकरता ज्याची ज्याची आवश्यकता भगवंताला वाटते त्या त्या सर्वांसह भगवान अवतार धारण करतात. त्यामुळे भगवंताचा तीर्थरूप अवतार असतो, भगवंताचा पृथ्वीरूप अवतार असतो, भगवंताचा तेजरूप अवतार असतो. अवतार कार्याच्या परिपूर्तीकरता आवश्यक त्या सर्व तत्वांचा विचार करून भगवान अवतार धारण करतात. त्यामध्ये भगवंताने बलराम दादाला आपल्या वडील बंधूंच्या रूपानं अवताराला पाठवलं, याचा विचार आपण करून आलो. आणि भगवान अवताराला येतात, आले, बलराम दादा अवताराला आले. त्या बलराम दादाचं नाव ठेवताना संकर्षण आणि बलदेव अशी नावं महाभारताने दिली. भागवताने त्याचा अजूनही थोडासा जास्त विचार केला. बलदेव हे नाव का ठेवलं, संकर्षण हे नाव का ठेवलं, याचा विचार महाभारताने सांगताना आपल्याला असं सांगितलं, आकृष्य कर्षणात सम्यक संकर्षण इति स्मृतः. विशेष रूपानं सम्यक रूपानं त्यांचं आकर्षण करून त्यांना रोहिणीच्या गर्भात ठेवल्यामुळे, देवकीच्या गर्भातून काढून रोहिणीच्या गर्भामध्ये ठेवल्यामुळे त्यांचं आकर्षण सम्यक रूपानं झालं म्हणून संकर्षण असं नाव त्यांचं पडलं, त्यांचं नाव ठेवलं. आणि त्यांचं दुसरं नाव ठेवलं तो बलदेव. बलश्रेष्ठतया तस्य बलदेव इति स्मृतः. या महाभारताच्या वाक्यानुसार बलांमध्ये बलश्रेष्ठता ज्यांच्या ठिकाणी आहे त्यांना बलदेव असं नाव ठेवलं. त्यांनाच बलराम असं म्हणतात, बलभद्र असं म्हणतात. भद्र, बलभद्र, सुभद्रा या सगळ्यांमध्ये असणाऱ्या भद्रतेचा विचार आपण केला तर या सगळ्यांच्याच नावाचा उच्चार, या सगळ्यांच्या चरित्र चिंतनामुळे आपलं भद्र, आपलं कल्याण होणार आहे हे आपल्या लक्षात येतं. त्याचा विचार आपण करून आलो. बलराम दादांच्या ठिकाणी बळ आहे. ते बळ ज्ञानाचं आहे, ते बळ भक्तीचं आहे, ते बळ वैराग्याचं आहे. बळाचा विचार करताना फक्त एकाच बळाचा विचार करून आपल्याला जीवनामध्ये चालत नाही. भिन्न भिन्न बलाचा विचार करावा लागतो. काही वेळेला मनोबलाचा विचार आहे, काही वेळेला बुद्धिबलाचा विचार आहे, काही वेळेला वैराग्य बलाचा विचार आहे, काही वेळेला विवेक बलाचा विचार आहे. प्रत्येक ठिकाणचं प्रत्येक ठिकाणचं बल वेगवेगळं असतं. ज्या ज्या वेळेला कर्म करताना आपल्याला ज्याचं ज्याचं सहाय्य घ्यावं लागतं त्या त्या वेळेला ते आपलं बल ठरत जातं. ज्याच्या सहाय्या विना कार्य अपूर्ण राहतं ते त्याचं बल ठरत जातं. व्यतिरेक बलाचं सहाय्य नसेल तर कार्य होणार नाही. म्हणून परमार्थ मार्गामध्ये वैराग्यालाही बल म्हणलंय, कारण वैराग्याशिवाय ज्ञान होत नाही. वैराग्याच्या अभावात ब्रह्मज्ञान झालं असं एकही उदाहरण आजपर्यंतच्या इतिहासात जगाच्या पाठीवर तुम्हाला दिसणार नाही. वैराग्य हवं. मी तर आगीते सारिखा जो जोडोने ठेविला सखा तो अघव्याची भूमिका सवेची चाले, असं जे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. त्याच्यामध्ये अघव्याची भूमिका, याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी हे वैराग्य लागतं. कर्मामध्ये वैराग्य नसेल तर कर्मफलाची आसक्ती निर्माण होते. कर्माचा कर्मण्येव अधिकार असते. मा फलेषु कदाचन मा कर्मफल हे तुर्भुर माते संगोस्त्व कर्मणी, असं गीता माता बोलते. त्यावेळेला कर्माचा आम्हाला अधिकार आहे, पण कर्मफलाचा त्याग कर. भगवंताने अर्जुनाला सांगितलं कर्म कर,
कर्माचा अहंकार धारण करू नकोस. कर्मफल समर्पित कर. कर्मफल ईश्वरी अर्पे तत्प्रसादे बोध उद्दीपे तेथ रज्जुज्ञाने लोपे व्याळशंका. ज्ञानोबराय बोलता, ज्या अर्थी रज्जुज्ञाने लोपे व्याळशंका, अधिष्ठानाच्या ज्ञानाने अध्यस्त पदार्थाची शंका निवृत्त होते, हे जर ज्ञानात होत असेल तर त्याच्याकरता कर्मफळ ईश्वरी अर्पे या अर्पे शब्दाने आपल्याला वैराग्यच घेतलं पाहिजे. ज्ञानोबरांनी म्हटलंय, विरक्ती वाचोनी कही ज्ञानासी तगणेची नाही. विरक्तीशिवाय ज्ञान जगूच शकत नाही. हे वैराग्य आपल्याला कर्मात लागतं, हे वैराग्य आपल्याला योगात लागतं, हे वैराग्य आपल्याला भक्तीत लागतं. भक्तीची तो जाती ऐसी सर्वस्वासी मुकावे, तुकाराम महाराजांनी म्हटलंय. भक्तीची जातीच अशी आहे की ज्या भक्तीमध्ये आपल्याला सर्वस्वाला मुकावं लागतं. वैराग्य आहे. मुकावं लागणं म्हणजे काय? वैराग्यच आहे. परमार्थाची कोणतीही भूमिका वैराग्याशिवाय सिद्ध होत नाही, आणि ते वैराग्य विवेकाशिवाय सिद्ध होत नाही. विवेक बळच आहे, वैराग्य बळच आहे. वेगळ्या अवस्थेतलं बळ वेगळं, वेगळ्या कालातलं बल वेगळं. आपण त्याचा थोडासा विचार करून आलो. बलराम दादाच्या ठिकाणी पारमार्थिक दृष्टीने विचार केला तर ज्ञानाचंही बळ आहे आणि भक्तीचंही बळ आहे. परमात्मा त्यांच्या हातात आहे. परमात्म्याचे मोठे बंधू असल्यामुळे परमात्मा म्हणतील जे आज्ञा देतील ती आज्ञा त्यांना पाळावी लागते, कारण त्यांनी शब्द दिलाय, पाळीन मी आज्ञा तुझी बारे. मग ज्या अर्थी भगवान ताब्यात आला, कशाने आला? भावबळे आकळे रवी नाकळे. भावाचं बळ आहे, ज्ञानाचं बळ आहे. आता तू वडील होई गा सर्वज्ञ. एकाच चरणामध्ये दोन्ही नामदेव यांनी दोन्ही बळाचा विचार केला. आता तू वडील होई गा सर्वज्ञ, इथं सर्वज्ञ असं म्हणण्यामध्ये तुमच्या ठिकाणी ज्ञानाचं बळ आहे, आणि पाळीन मी आज्ञा तुझी बारे हे म्हणण्यामध्ये तुमच्या ठिकाणी भावाचं बळ आहे. हे दोन्ही भगवान बोलून दाखवतात. असे बलदेव, असे बलराम, बलभद्र अवताराला आले. बलरामाच्या चरित्रात विचार करण्यासारख्या ज्या गोष्टी, तसं चरित्र भागवतात अथवा महाभारतामध्ये फार विस्तारानं किंवा स्वतंत्रतेनं उपलब्ध नाही. भगवंताच्या चरित्राशी जोडलं गेलं की स्वचरित्राचा विचार करताच येत नाही, कारण त्या प्रत्येक जीवनामध्ये घडणाऱ्या प्रत्येक घटनांचा संबंध आणि अनुबंध भगवत तत्वाशी लावावा लागतो. त्यामुळे स्वतंत्रता नाही. ज्ञानोबारांचं चरित्र आपण ऐकतो, सांगतो. निवृत्तीनाथ महाराजांचं चरित्र सांगा, सोपान काकांचं चरित्र सांगा, कुठे फार उपलब्ध होतं. जे आहे ते ज्ञानोबारांशी जोडलं गेलेलंच आहे. निवृत्तीनाथ महाराजांच्या आज्ञेने ज्ञानेश्वरी प्रकट झाली. निवृत्तीनाथ महाराजांच्या आज्ञेने अनुभवामृत प्रकट झालं. निवृत्तीनाथ महाराजांच्या आज्ञेने 65 ओव्यांचं पत्र पाठवलं. निवृत्तीनाथ महाराजांच्या आज्ञेने हरिपाठ निर्माण झाला. निवृत्तीनाथ महाराजांच्या कृपेनं ज्ञानोबराय म्हणतात, आम्ही तरुण गेलो. ज्ञानदेव म्हणे, तरलो तरलो आता उद्धरिलो गुरुकृपे. हे सगळं निवृत्तीनाथ महाराजांच्या आज्ञेने झालं, पण झालं हे सांगावं लागतं ज्ञानोबरायांच्या चरित्रात. बलरामाचं चरित्र असं स्वतंत्रतेनं उपलब्ध नाही. परंतु महाभारतामध्ये बलरामाच्या संबंधानं ज्या कथानकांचा किंवा ज्या प्रसंगांचा विचार करण्यात आलेला आहे, त्या प्रसंगातून बलरामाचा स्वभाव, बलरामाचं चरित्र थोडंसं समजणं आपल्याला शक्य आहे. बलरामाचा अवतार झाला, भगवंताबरोबर ते वाढायला लागले. भगवान मोठेत, बलराम मोठेत, भगवान लहान आहेत. भगवंताची गोकुळातली कीर्ती ही खोडकर अशीच आहे, आणि बलराम दादाची गोकुळातली कीर्ती अत्यंत शांत, सालस आणि समंजस मुलगा अशीच आहे. वडील भाऊ असल्यामुळे त्यांच्याबद्दल एक असं सांगितलंच जातं, समजलंच जातं. मोठा भाऊ असेल तो शहाणा आहे, तो मोठा झाला आता, तो समंजस आहे, असं समजलं जातं.
गोकुळातल्या ज्या बाललीला आहेत त्या बाललीलांमध्ये एक लीला सांगितली जाते. एके दिवशी भगवान एका गोपिकेच्या घरामध्ये शिरले. दुपारची वेळ, घरातलं काम आटोपून एक ती गोपिका थोडा वेळ पडण्याकरता, पाठ टेकण्याकरता म्हणून पडलेली. भगवान तिच्या घरामध्ये शिरले. शिरल्यानंतर भगवंतानी तिच्या घरातलं लोणी चोरण्याकरता म्हणून भगवंतानी त्या गोपिकेच्या घरात लोण्याच्या डेऱ्यामध्ये हात घातला. लोणी काढावं म्हणून हात आत घातला. मोठा डेरा, कोपरापर्यंत हात गेला असेल. गोपिकेला जाग आली. दुपारची झोप सावध असते तशी, वामकुक्षी असते ती. थोडा वेळ असते, जास्त वेळ नाही. वामकुक्षी फार वेळ नाही. वामकुक्षीवर थोडा वेळ पडून आराम करणं, झोपणं असा विषय नाही. त्या आयुर्वेदाने म्हटलंय दुपारी झोपणाऱ्यांचं आयुष्य कमी होतं, पण दुपारी वामकुक्षी घेणाऱ्यांना मात्र निरोगी जीवन प्राप्त होतं. डाव्या अंगावर पडावं लागतं थोडा वेळ, 10-15 मिनिटं. वामकुक्षीच्या नावाखाली 1 वाजता झोपून 5 वाजता उठणं याला वामकुक्षी म्हणत नाहीत. गोपिका जागी झाली. काहीतरी आवाज झाला म्हणून हलक्या पावलाने आली तर हे डेऱ्यामध्ये हात घातलेला तशाच अवस्थेमध्ये भगवंताला पकडलं. भगवंताला विचार लागले, कोण तू? कशाला माझ्या घरात शिरला? लोण्याच्या डेऱ्यामध्ये हात घालायचं तुला काय कारण रे? कोण आहेस तू? भगवान म्हणाले, असं नाही, ही बोलायची पद्धत नाही. मी तुझ्या घरात आलो, तुम्हाला विचारणं बरोबर आहे, पण ही पद्धत नाही बोलायची. म्हणली बोलायची पद्धत नाही म्हणजे तू लहान मला शिकवतोस का? भगवान म्हणाले, तसं नाही. कोण आहेस तू? इथे का आलास? काय संबंध तुझा माझा? माझ्या डेऱ्यामध्ये हात घालायचं तुला काय कारण आहे? भगवान म्हणाले, एक लक्षात घे, तुझ्याकडे प्रश्न आहेत, माझ्याकडे प्रश्नांची उत्तर आहेत. मग मला सांग, प्रश्न विचारणाऱ्याला अक्कल जास्त असते का त्या प्रश्नाचं उत्तर देणाऱ्याला अक्कल असते? ज्याच्याकडे उत्तर आहे त्याला अक्कल जास्त का ज्याच्याकडे प्रश्न आहेत त्याला अक्कल जास्त? ज्याच्याकडे उत्तर आहेत त्याला कळतं. मग उत्तर माझ्याकडे आहेत आणि अक्कल कमी असणाऱ्याने असं विचारायचं नाही. म्हणजे भगवंतानी तिला सांगितलं, आपल्याला माहिती नसलेलं आपल्याला जर समजून घ्यायचं असेल तर ज्याला ते माहिती आहे त्याला आसनावर बसवावं, त्याची पूजा करावी, त्याच्या गळ्यात हार घालावा, हात जोडून नम्रतेनं त्याच्या समोर उभं राहावं. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. त्याला काहीतरी प्रसाद म्हणून काहीतरी चांगलं खायला प्यायला द्यावं, पेढे द्यावेत, लाडू द्यावेत, बर्फी द्यावी, आणि मग त्याच्या समोर हात जोडून उभं राहून त्याला विचारावं, हे असं कसं? उत्तर माझ्याकडेच ना, ही विचारण्याची पद्धत नाही, नीट विचार. मग गोपिकेने भगवंताला एका पाटावर बसवलं, समोर रांगोळी काढली, भगवंताला वाटीमध्ये लोणी साखर दिलं आणि मग विचारला, कोण आहेस तू? भगवान म्हणाले, हा, हे बरोबर, ही पद्धत बरोबर आहे, सांगतो, कोण आहेस तू? भगवान म्हणाले, तुला नंद बाबा माहिती आहेत? माहिती आहेत. नंद बाबांचा मोठा मुलगा बलराम तुला माहिती आहे? माहिती आहे. मी त्या बलरामाचा धाकटा भाऊ आहे. मी कृष्ण आहे, मी नंदपुत्र आहे, मी यशोदापुत्र आहे, काही सांगितलं नाही. आपली कोणती ओळख कुठं दिली पाहिजे हे समजायलाही थोडीफार बुद्धी लागतच असते. कोणती ओळख कुठं द्यावी हे कळावं लागतं. कुठली ओळख कुठेही देऊन चालत नाही. कार्यक्रम पत्रिकेवर ह भ प लिहिणं बरोबर आहे, आधार कार्डावर पॅन कार्डवर हरिभक्तीपरायण लिहायचं काय कारण? कसे करता? तिथं आधार कार्डावर हरिभक्तीपरायण नसतं, नाव वडिलाचं नाव आडनाव संपलं. हरिभक्तीपरायण म्हणलं की ते पॅन कार्डवाले हरी नाव भक्ती वडिलाचं नाव परायण आडनाव समजतात. असं चालत नाही. कुठली ओळख कुठं द्यावी? कीर्तनाला गेलो, मी कीर्तनकार आहे, सांगणं बरोबर आहे. हरिभक्तीपरायण कार्यक्रम पत्रिकेवर लिहिणं बरोबर आहे नावाच्या मागे. पॅन कार्डवर, आधार कार्डवर, पासपोर्टवर हरिभक्तीपरायण कशा करता लागतं? लागत नाही. तो परिचय तिथं महत्वाचा नाही आहे, आवश्यक नाही आहे, देण्याचं कारणही नाही आहे.
भगवंतांनी सांगितलं मी कृष्ण आहे असं न सांगता भगवान म्हणतात मी बलरामाचा धाकटा भाऊ आहे. असा परिचय करून देण्याच्या मागे कारण हेच होतं की सबंध गोकुळामध्ये बलराम दादा अत्यंत सालस मुलगा, कुणाच्या आध्यात नाही मध्यात नाही, संत प्रवृत्तीचा सज्जन मुलगा म्हणून बलराम दादा प्रसिद्ध होते. भगवंताने त्याच्यातून सांगितलं मी त्यांचाच धाकटा भाऊ, म्हणजे जवळजवळ मी तसाच आहे. मी चोरी करणाऱ्यातला नाहीये, कारण मी बलरामाचा धाकटा भाऊ आहे. मी तुम्हाला त्रास देणाऱ्यातला नाहीये, कारण मी बलरामाचा धाकटा भाऊ आहे. मी तुझ्या घरची मडकी फोडायला आलेलो नाहीये, कारण मी बलरामाचा धाकटा भाऊ आहे. म्हणून तुम्ही बघा भगवंतानी नवनीत चोरीच्या जे जे प्रसंग आपल्याला गोकुळातले दिसतात, जिथे जिथे भगवंतानी लोणी चोरलंय तिथे तिथे भगवान आपल्या सवंगड्यांबरोबर गेले. त्या सवंगड्यांना सांगितलं शिंके लाविले दुरे होतो तिघांचे मी वरी, तुम्ही वारे दोहीकडे मुख पसरोनीकडे, वाहती त्या धारा घ्या रे दोहीच्या कोपरा. हे सगळं आपल्या गोपाळांना सांगितलं. या गोपाळांनी तशा पद्धतीनं वेगवेगळ्या पद्धतीनं चोऱ्या करायला प्रारंभ केला. पण या सगळ्या गोपाळांमध्ये कधीही बलराम दादाचं नाव आलं नाही, कधीच नाही. तुम्ही बघा, भागवत काढा, महाभारत काढा, भगवंताच्या बाललीला जिथं सांगितल्या जातात त्या काढून बघा. चोरीच्या प्रकरणात बलराम दादा कुठंच नाहीत. त्यांना चोरीची कोणत्याच अर्थानं सवय नाही. मी याचा संदर्भ पुढे एकदा देणार आहे, आपण हे लक्षात ठेवा. आता या चरित्रात देणार आहे. बलराम दादांना चोरी नाही. भगवंतांनी सांगितलं बलराम दादा सालस आहेत, सज्जन संत वृत्तीचा मुलगा म्हणून त्यांची प्रसिद्धी आहे. भगवान म्हणतात मी त्यांचाच भाऊ आहे, मी त्रास देणाऱ्यातला नाहीये, मी चोरी करायला आलेलो नाहीये, मी तुमचं लोणी तुमची मडकी फोडून लोणी वाया घालवायला आलेलो नाहीये. अतिशय संत प्रवृत्तीच्या घरात मी जन्माला आलोय. बलराम दादांचं जीवन चरित्र भगवंताशी जोडलं गेलेलं असलं तरी भगवंताच्या राजकारणाचा बलराम दादाच्या जीवनाला स्पर्श नाही. भगवंताच्या खोड्यांचा बलराम दादाला स्पर्श नाही. भगवंतानी केलेल्या चोऱ्यामध्ये बलराम दादाचं नाव नाही. भगवंताला बांधलं गेलंय, पण बलराम दादांना कधी यशोदेने बांधल्याचं वर्णन आपल्याला दिसणार नाही. एकाच वयाचे, थोड्या अंतराने आहेत, दोन मुलं घरात एका वयाचे आहेत, खोडकर आहेत, दोघही समानत्वानं राहतात, एकमेकांवर नाव घालतात. पण भगवंताने आपल्या चोरीचं नाव बलराम दादावर कधी घातलं नाही, कारण भगवंताला माहिती आहे आपल्यावर एक वेळ आपले आई वडील अविश्वास दाखवतील, पण बलराम दादांवर अविश्वास दाखवण्यासारखं बलराम दादांचं चरित्र नाही. भगवंताने नाव नाही घातलं बलराम दादावर, कारण बलरामाचं चरित्र अत्यंत सज्जन, अत्यंत सरळ, सात्विक चरित्र आहे. ते भगवंताशी जोडलं गेलेलं आहे. पण भगवान खोटं बोलतात, भगवान अमुक करतात, भगवान खोड्या करतात, भगवान तोडफोड करतात, भगवान गोपिकांना त्रास देतात. याच्यामध्ये बलराम दादांना कुठेही स्थान नाही. बलराम दादांनी याच्यात कशातही सहभाग घेतला नाही. हा, वृंदावनात खेळायला जात होते तेव्हा बलराम दादा भगवंता बरोबर जात होते, खेळामध्ये भाग घेत होते, खेळातला डावही देत होते. पण असं विचित्र राजकारण करणं, खऱ्याचं खोटं, खोट्याचं खरं करणं, खोटं बोलणं बलराम दादाच्या जीवनात नाहीये, भागवतात नाहीये, महाभारतात नाहीये. हा, ते सगळं खातं देवाकडे. खोटं बोला, इकडची थुंकी त्या बोटावर करा, अमुक करा, तमुक करा, हे सगळं. कारण भागवतात वचन आहे भगवंताचं. भगवान म्हणतात मी खरं बोलतो असा माझा दावाच नाही. भगवानच बोलतात मी खरं बोलतो, माझा दावा नाही. मी बोलतो त्याला तुम्ही खरं म्हणता, त्याला मी काय करू? बलराम दादाने असले दावे केले नाहीत. देवाशी जोडलं गेलेलं चरित्र आहे. पण देवाचं जे वर्तन आपल्याला अनैतिक वाटतं, खोड्या करणं, चोऱ्या करणं, राजकारण करणं, खऱ्याचं खोटं, खोट्याचं खरं करत बसणं, बलराम दादांना त्याचा स्पर्श नाही त्यांच्या जीवन चरित्राला.
बलराम दादा भगवंताबरोबर अवताराला आले, बाललीला झाल्या, त्यामध्ये बलराम दादा सहभागी होते, पण लोण्याची नासधूस करणं वगैरे याच्यामध्ये नव्हते. उलट भगवंतानी काही खोड्या केल्या तर त्यांच्यावर खोड्या करू नयेत याच्याकरता लक्ष ठेवण्याकरता यशोदा मातेने बलराम दादांना नेहमी त्यांच्या बरोबर जायला सांगितलंय, जबाबदारी दिली. बाबा हा जाईल इकडं तिकडं बरं का, याला बघ जरा, याच्यावर लक्ष ठेव. भगवंताचं बलराम दादाचं भावाभावाचं नातं असलं तरी त्यांच्यामध्ये सख्यत्व आहे, सख्यत्व आहे. त्या सख्यांचा विचार करताना, सखा म्हणून विचार करताना भक्तिशास्त्रामध्ये भक्तिरसामृत सिंधुकारांनी सखे किती प्रकारचे असतात याचं वर्णन आलंय. नर्मसखा, प्रिय नर्मसखा असे काही प्रकार दिलेत त्याच्यामध्ये. भगवंतापेक्षा वयानं मोठे आणि भगवंतावर अधिकार गाजवणारे जे भगवंताचे सखे त्याच्यात अग्रक्रमानं नाव येतं ते बलराम दादाचं येतं. सखा एक वचन आहे ते अत्याग सहनो बंधू सदैव अनुमतः सुरत एकक्रियम भवे मित्रम समप्राण सखा स्मृतः असं एक वचन आहे. भाऊ वेगळा, सुहृद वेगळा, मित्र वेगळा आणि सखा वेगळा असे प्रकार त्याच्यात केले. कुणाला सखा म्हणायचं, मित्र कुणाला म्हणायचं. अत्याग सहनो बंधू, बंधू कोणाला म्हणायचं, ज्याचा त्याग आपल्याला सहन होत नाही त्याला बंधू असं म्हणायचं. किंवा त्याचा दुसरा एक अर्थ सांगतो, अत्याग सहनो बंधू, ज्याचा त्याग आपल्याला सहन होत नाही, ज्याचा वियोग आपल्याला सहन होत नाही त्याला बंधू असं म्हणतात. किंवा त्याचा दुसरा अर्थ असा आहे, आम्ही काहीही केलं तरी जो सहन करून आमचा त्याग करत नाही त्याला बंधू असं म्हणतात. बंधू शब्दाचा दुसरा एक अर्थ करतायत, आमचे सगळे गुन्हे पोटात घालूनही आमचा जो त्याग करत नाही, अत्याग सहनो बंधू, आमचं सगळं सहन करतो पण आमचा त्याग करत नाही तो बंधू. बलराम दादा या वर्गात बंधू म्हणून बसतात. भगवंतानी केलेल्या अनेक खोड्या बलराम दादांनी पोटात घेतल्या आहेत. नाही तर भावाभावाचं नातं असं असतं की भावाचं नाव कधी एकदा आई वडिलांना सांगून त्यांना मार खायला घालू याच्याकरता दुसरा भाऊ वाटच बघत असतो. पण बलराम दादांनी भगवंताच्या अनेक खोड्या पोटात घेतल्या, त्यांना मार खाऊ दिला नाही, त्यांना वाचवलं, त्यांना राखलं. अनेक गुन्हे केले तरी पोटात घेऊन जो आपला त्याग करत नाही तो बंधू. सदैव अनुमतः सुरत, आपल्या सर्व विचाराला नेहमी जो अनुमती देतो, अनुमत असतो, सहमत असतो. हा तू म्हणशील तसं, तू असं करायचंय बरं तसं करू, तसं करायचंय बरं तसं करू, असं म्हणून जो राहतो त्याला सुरत असं म्हणतात. बलराम दादा भगवंताचे सुहृद आहेत. जायचंय गोकुळ सोडून, चला जाऊ. अक्रूर जेव्हा बोलवायला आले भगवंताला कंसाकडे जाण्याकरता, त्यावेळेला गोपिकांनी विरोध केला, रथाच्या समोर आडव्या पडल्या, प्राण देईन असं बोलायला लागल्या, आमचा प्राण चालला असं वाटलं, यशोदा माता रडायला लागली. एवढं सगळं होऊन सुद्धा बलराम दादांनी एका अक्षराने भगवंताला असं म्हटलं नाही की कान्होबा हे सगळे तुझ्या करता रडतात, आजचा दिवस आपण इथं थांबू. नाही, भगवंताला जायचंय ना, चला निघायचंय. सदैव अनुमत. बलराम दादाचं भगवंताचं नातं नुसत्या बंधुत्वाचं नाही आहे, ते सुहृदाचं नातं आहे, ते मित्राचं नातं आहे, ते सख्याचं नातं आहे. ऐका, जो आपल्या विचाराला सदैव अनुमत असतो, सदैव सहमत असतो, तू म्हणशील तसं, याच्यात दुःख होईल मी तुझ्या बरोबर आहे, याच्यात आनंद निर्माण होईल मी तुझ्या बरोबर आहे,
तुला हे करायचंय ना, मग मी माझा विचार सांगणार नाही, मी तुझ्या बरोबर आहे एवढं नक्की आहे. सदैव अनुमत असणारा, सदैव विचारानं आपल्या बरोबर असणारा, आपल्याला विरोध न करणारा, त्याला सुहृद असं म्हणतात. एकक्रियम भवेन मित्रम, जे दोघं एकच क्रिया करतात ते एकमेकांचे मित्र म्हणवले जातात. आपण केलेले सगळे अपराध पोटात घालून आपला त्याग न करणारा आपला बंधू, जो सदैव आपल्याला सहमत असतो तो आपला सुहृद. जो आपण करतो तीच क्रिया आपल्या बरोबरीनं करतो तो आपला मित्र. तुला तीर्थयात्रेला जायचंय, मलाही तुझ्याबरोबर यायचंय, चल. तू दान करतो, मी पण दान करतो. तू 100 रुपयाचं करतो, मी पण तुझ्या बरोबर 100 रुपयाचं करतो. तू इथे राहतो, मी तिथेच राहतो. सगळं आपल्या सारखी क्रिया करणारा तो आपला मित्र आहे. आणि ज्याचा आणि आपला प्राण एक आहे त्याला सखा असं म्हणतात. सखा. समप्राण सखा स्मृता. समप्राण, एकच प्राण आहे, दोघांचा प्राण समान आहे, एकच झालेले आहेत, त्याला सखा असं म्हणतात. या सगळ्यांपेक्षा सखा वेगळा आहे. उगी श्लेष करून सांगायचं झालं, की गंमत म्हणून जर सांगायची झाली ना, तर सख्याचं वेगळे पण काय आहे हे कळण्याकरता फार प्रयत्न करावे लागत नाहीत. सखा हा शब्द उलटा केला की तो खास होतो, वेगळा आहे. त्यामुळे भगवान आणि अर्जुन यांच्यातलं जे नातं आहे ना, त्या नात्याला सख्यत्वामध्ये पावलं गेलं. जे न सांगे पितया वसुदेवासी, जे न सांगे माता देवकीसी, जे न सांगे बंधू बळीभद्रासी, ते गुह्य अर्जुनेसी बोलत. अर्जुनाला ते गुह्य सांगितलं. भगवान म्हणतात, अर्जुना तू माझा सखा आहेस. कितीतरी प्रमाण, आता बोलत नाही ते सगळं, पण गीतेमध्ये बघा, ज्ञानेश्वरीमध्ये बघा, सखा समप्राणत्व जिथं येतं तिथं सख्यत्व येतं. म्हणून ज्ञानोबाराय पांडुरंगाचे सखेत. ब्रह्म साम्राज्य दीपिका वर्णियली गीतेची टीका. विठोबाचा प्राण सखा, ज्याचे प्राण एक झालेले आहेत त्याला सखा म्हणतात. ज्ञानोबारायांनी सांगितलेला विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा. नाथ महाराजांनी वर्णन केलं. प्राण सखा म्हटलंय. सखा म्हटलं की समप्राणत्व येणार. प्राण सखा. सख्याचे उद्धत, सखास आहे निवांत. ज्ञानेश्वर महाराजांची भाषा. कितीतरी प्रमाण. सखेती मत्वा प्रसभम यदुक्तम, हे कृष्ण हे यादव हे सखेती. गीतेतही आहे, ज्ञानेश्वरीतही आहे, अनेक ठिकाणी त्याचा विचार बोलून दाखवण्यात आला. गीतेमध्ये सगळ्याच ठिकाणी नाही, पण 4थ्या अध्यायात आहे. भगवान अर्जुनाला भक्तोसी मे सखा चेती रहस्यम हेतुदुत्तमम. भक्तोसी मे सखा चेती. सखा त्यालाच रहस्य सांगितलं जातं. म्हणून ते गुह्य अर्जुनेशी बोलत. लक्ष्मी एवढी जवळीक परी तीही न देखी या प्रेमाचे सुख. ज्ञानोबारायांनी वर्णन केलंय. भक्तोसी मे सखा चेती. सखा वेगळा असतो. एखादी गोष्ट वडिलांजवळ सांगता येत नसेल, संकोच वाटत असेल, तर आई जवळ सांगता येते. वडिलांची भीती वाटते, सांगायला संकोच वाटतो, आई जवळ. आईलाही जे सांगता येत नाही ते भावाजवळ बोलता येत. मर्यादा पडतात काही बोलण्याला. वडिलांजवळ जे सांगता येत नाही ते आईला बोलतो मनुष्य. आईलाही जे सांगता येत नाही ते भावाला बोलून दाखवतो. पण वडिलालाही सांगता येत नाही, आईलाही सांगता येत नाही, भावालाही सांगता येत नाही, ते गुह्य सांगतो कुणाला?
बायकोला. भावालाही जे माहित नसतं ते बायकोला सांगतो, पण बायकोलाही जे सांगता येत नाही ते ज्याला सांगितलं जातं तो सखा असतो ज्ञानोबरांच्या भूमिकेनुसार. त्यामुळे भक्तोस्मे सखा चेती रहस्यम हेतुदुत्तमम. भगवंताचं आणि बलराम दादाचं नातं हे अशा पद्धतीचं नातं आहे. बलराम दादा भगवंताचे मित्रही आहेत. बलराम दादा भगवंताचे सुहृदही आहेत. भगवान आणि बलराम दादा बंधुत्वाचंही नातं आहे आणि त्या दोघांमध्ये सख्यत्वाचंही नातं आहे. बाललीला झाल्यानंतर गोकुळातून हे बाहेर पडले. कालांतरानं बलराम दादा आणि भगवान श्रीकृष्ण शिक्षणाकरता म्हणून सांदीपनी ऋषींच्या आश्रमात गेल्याचं वर्णन आहे. बाल्य झाल्यानंतर शिक्षण घेतलं पाहिजे. सांदीपनी ऋषींच्या आश्रमामध्ये गेले आणि सांदीपनी ऋषींच्या आश्रमामध्ये फक्त 64 दिवसामध्ये वेदाच्या सर्व अंगासह वेद सगळाच्या सगळा त्या दोघांनी ग्रहण केला. अवघ्या 64 दिवसामध्ये सर्व अंगासह षडंगासह वेद ग्रहण केला भगवंतानी केला आणि भगवंताप्रमाणेच बलराम दादानी केला. दोघांचं वेगळेपण नाहीये त्या बाबतीत. बलरामही थांबले तिथं, भगवानही थांबले सांदीपनी ऋषींच्या आश्रमामध्ये आणि हे ज्ञान जे त्यांनी ग्रहण केलं ते ज्ञान सरळ ग्रहण केलं नाही. महाभारताने वर्णन केलंय गुरु शुश्रूषया युक्त धर्मज्ञ धर्मचारिण. दोन्ही ठिकाणी द्वितीय आहे. धर्मज्ञ द्वितीय आहे. दोघांचंही चिंतन एकत्रित आलंय. धर्मचारिण द्वितीय आहे. द्विवचन केलं ना. द्वितीय म्हणजे द्विवचन केलं, द्वितीय नाही, द्विवचन केलं. धर्मज्ञ द्विवचन आहे, धर्मचारिण द्विवचन केलं. दोघांचंही वर्णन आहे. फक्त भगवान वेद शिकले हे आपलं तिथं गुरुसेवेला नाही. बलराम दादाही तेवढंच शिकले. जेवढं भगवान आपल्या गुरुकडे शिकले तेवढंच शिकले बलराम दादाई. सर्व वेद त्यांनी कंठस्थ केले, सर्व अंगासह कंठस्थ केले. गुरुसेवा केली. आपण कालच बोलून आलो, ज्ञान पाहिजे, गुरुसेवा पाहिजे. गुरुशिवाय ज्ञान प्राप्त होणार नाही. गुरुसेवेशिवाय प्राप्त होणार नाही. गुरुसेवे लागी जाण शरण एका जनार्दन. गुरुसेवा अत्यंत महत्वाची. ज्ञानोबरांनी तर खूप वर्णन केलंय. गुरु कृपेशिवाय ज्ञान मिळत नाही. भगवत कृपा झाली पण गुरु कृपा झाली नाही. ज्ञानाल करता गुरु तेथ ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान अति जैसे. गुरुच पाहिजे. उपनिषदांनी चिंतन करताना आपल्याला हा विचार बोलून दाखवलाय. कर्म आपल्या अंतःकरणाचं परीक्षण करू शकतं. अंतःकरण किती शुद्ध झालं, किती अशुद्ध राहिलं, काय करायला पाहिजे, निष्काम कर्माचरणामध्ये अजून किती काय काम केलं पाहिजे, कर्म आपल्याला सांगेल. परीक्ष लोकान कर्मचितान तस्मात् ब्राह्मणः निर्वेद मायान्नास्ति अकृतः कृतेन स विज्ञानार्थम गुरुमेवाभिगच्छेत समित्पाणिः श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम. उपनिषदांनी चिंतन करताना सांगितलं की आपल्या ब्रह्मज्ञानाकरता गुरुकडेच गेलं पाहिजे. गुरुम एव अभिगच्छेत. गुरुकडेच गेलं पाहिजे. एवकार घातला, चकार घातला. त्यामुळे गुरु सोडून अन्यत्र ज्ञानाची प्राप्ती नाही. गुरुकडेच चला. आमचं आम्हाला कळत नाही, बाकीचं कळतं, ब्रह्मज्ञानात कळत नाही. जगद्गुरु शंकराचार्यांनी या श्रुतीवर भाष्य करताना खाली एक पंक्ती ठेवली आहे. आचार्य म्हणतात शास्त्रज्ञ अपि स्वातंत्र्येण ब्रह्मज्ञानान्वेषणं न कुर्यात् गुरुमेव अभिगच्छेत. शास्त्रज्ञ असाल, आपण विद्वान असाल, बाकीचं सगळं तुम्हाला कळेल, व्यवहार ज्ञानातलं सगळं कळेल, अंकगणितातलं सगळं कळेल, बारीक 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 तपशील तुम्ही ठेवू शकाल. 15व्या अध्याय ज्ञानोबराय म्हणतात ते ज्ञानही अपैसे होईल, प्रज्ञा परिमाणूही उगाणा घेईल, सकळ शास्त्राचे येईल सर्वस्व हाता, परिते व्युत्पत्ती ऐसी जरी विरक्ती नरिगे मानसी सर्वात्मका मजसी न होई भेटी.
ज्ञानोबारायांचं वचन आहे. नाही होत. गुरुकडेच जायला पाहिजे. कसं जायचं? समित पाणी ही समिधा घेऊन जा. कसे गुरु पाहिजेत? श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम, सेवितो हा रस वाटितो अनिका या स्वभावाचे गुरु लागतात. तिथे गेलं पाहिजे. तिथे जाऊन आपल्याला ब्रह्मज्ञान होईल. ब्रह्मज्ञानाकरता म्हणून हे गेले, गुरुकडे गेले. गुरूंनी सांदीपदी ऋषींनी त्यांना सगळंच शिकवलं. अवघ्या 64 दिवसात अहोरात्र अभ्यास केलाय. कारण महाभारताने विचार करताना तीच भाषा बोलून दाखवली. अहोरात्र चतुष्षष्ट्या अहोरात्र. त्या 64 दिवसामध्ये बलराम दादा अभ्यास झाला म्हणून आता झोपून उद्या सकाळी लवकर उठून पाठ करू नाही. अहोरात्र अभ्यास केला वेदाचा. झोपले नाहीत 64 दिवसामध्ये. दिवसातला क्षणही वाया घालवला नाही. क्षणशः कणशश्चैव विद्यामर्थं च साधयेत. क्षणे नष्टे कुतो विद्या, कणे नष्टे कुतो धनम. वेळ वाया घालून चालत नाही अभ्यासाला. अर्धा क्षण वाया गेला तर तेवढ्याच काळातलं ज्ञान वाया गेला असा अर्थ होतो. क्षणे नष्टे कुतो विद्या. ज्याला क्षण वाया घालवायची सवय लागली त्याला विद्या कुठून प्राप्त होणार? वेळ ज्याला वाया घालवायची सवय लागली विद्या कशी प्राप्त होणार? त्याला होत नाही. त्याच्याकरता सावध राहून माणसानं विद्या ग्रहण केली पाहिजे. अहोरात्र अभ्यास केला पाहिजे. झोप बाजूला ठेवली पाहिजे. अनेक गोष्टीमध्ये मनुष्य अडकत जातो, बाजूला ठेवलं पाहिजे. अभ्यास करताना बाकीची व्यवधानं असता उपयोगाचं नाही. विद्या प्राप्त करून घेताना महाभारतात एक वचन आहे, अशुश्रूषात वरा श्लाघा विद्यायाः शत्रवस्त्रयः. महाभारत बोलतं गुरु सेवा न करणं, गडबड करणं आणि श्लाघा आत्मस्तुती करणं हे विद्येचे 3 शत्रू आहेत. गुरुची सेवा न करता विद्या मिळवणं विद्येचा शत्रू आहे. विद्या टिकत नाही, विद्या पराजित होते. गुरु सेवेविना प्राप्त करून घेतलेली विद्या पराजित विद्या आहे, उपयोगाला येत नाही. गडबडीनं प्राप्त करून घेतलेली विद्या उपयोगाला येत नाही. उद्या परीक्षा म्हणलं की आज रात्रभर जागतात अलीकडे मुलं. ती विद्या उपयोगाला येत नाही, लगेच विसरून जातं. परीक्षा झाली की ती विद्या संपली. का विसरली? पराजित झाली. का झाली? गडबडीनं मिळवली. अजरामरवत प्राज्ञो विद्यामर्थं च साधयेत गृहीतैव केशेषु मृत्युना धर्ममाचरेत. शास्त्राचं चिंतन आहे. आपल्याला जणू मरण येणारच नाही असं समजून माणसानं विद्या मिळवावी. अजरामरवत प्राज्ञो विद्याम अर्थम च साधयेत. आम्हाला मरण येणारच नाही असं समजून विद्या मिळवली पाहिजे. म्हणजे बघू करू बेऊ या अर्थाने नाही, त्याला वेळ दिला. एक प्रमेय पूर्ण आत्मस्थ झाल्याशिवाय, हस्तगत झाल्याशिवाय दुसऱ्या प्रमेयाकडे वळायचं नाही. लागेल आठवडा लागेल, 2 आठवडे लागेल. बुद्धी मदत करत नाही बऱ्याच वेळेला. ग्रहण शक्ती कमी पडते बऱ्याच वेळेला. पण ते आत्मगत झाल्याशिवाय, हस्तगत झाल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही. एक प्रमेय पूर्ण आपल्याला कळावं, मग दुसऱ्या प्रमेयाकडे जाऊ. हे अर्ध कळालंय, ते अर्ध कळालंय, ते अर्ध आहे, मग जाऊ दे, हे सोडून देऊ. अलीकडच्या भाषेत ऑप्शनला टाकू. शुद्ध मराठीत ऑप्शनला टाकू. हे ऑप्शनला टाकत टाकत शेवटी ज्ञान आपल्याला ऑप्शनला टाकत असत, उपयोगाला येत नाही. गडबडीनं विद्या मिळवून चालत नाही. होईल, मिळेल आपल्याला. वेळ लागेल, लागू दे. अहो वेळ लागेल लागू दे. आयुष्य संपेल, संपू दे. गडबड करू नका. शास्त्र सांगतं आयुष्य संपलं तरी गडबड करू नका. आणि मग आयुष्य संपल्यावर काय राहील? काही नाही, सगळं राहील. मी आपल्याला स्पष्ट सांगतो, आपण केलेला अभ्यास तो कोणत्याही क्षेत्राचा असो, क्षेत्रातला असो, आपण केलेला
प्रामाणिक अभ्यास कधीही वाया जात नसतो, कधीच वाया जात नाही अभ्यास माणसाचा. आणि आयुष्य संपलं तर संपू द्या. या आयुष्यामध्ये आपण जेवढा अभ्यास केलाय तो वाया गेला असं समजू नका. पुढच्या जन्मामध्ये आपल्याला जिथपर्यंत अभ्यास या जन्मात झालाय त्याच्या पुढं करायची संधी मिळते. मागे यावं लागत नाही पुढं. तिथून पुढे आपला अभ्यास सुरू होतो. एखादी गोष्ट आपल्याला चटकन समजून जाते. मी उदाहरण देतो त्याच्याकरता, पुष्कळ उदाहरण. एक दगड फोडत होता. फुटता फुटेना दगड, घामाघूम झाला, मोठा घाव घालायला लागला, शरीर सगळं घामानं चिंब झालं. ते घण उचलणं, दगडावर घाव घालणं सोपं नसतं. खडक फोडणं. 10 घाव घातले, 15 घाव घातले, 20 घाव घातले, दगड काही फुटेना. शेवटी काहीतरी केलं, जीव खाऊन 21वा घाव घातला आणि दगडाला भेट पडली, दगड फुटला. बरं वाटलं त्याला. घामाघूम झालेला, थकला होता, दम लागला होता. घण बाजूला ठेवला, बाजूच्या दगडावर बसला. फुटला बाबा दगड एकदाच. घाम बिम पुसला, पाणी प्यायला, थोडस विश्रांती घेतली. तिथे एक जण उभा होता. त्याने विचारलं, काय दादा, काय दगड आहे? तो म्हणा, बघा ना काय कठीण दगड लागला, फुटता फुटेना. किती घाव घालावे लागले? त्यांनी सांगितलं 21व्या घावाला दगड फुटला. 21व्या घावाला. हा जो शहाणा उभा होता त्यांनी त्या दगड फोडायला सांगितलं, अहो 21व्या घावाला दगड फुटला म्हणता, एवढा वेळ थांबायचं कशाला? 21वा घावच पहिल्यांदा घालायचा ना. 21वा घाव पहिल्यांदा. माझा मुद्दा काय मी सांगतो. मला असं म्हणायचंय की 21व्या घावाला दगड फुटला म्हणून 20 घाव वाया गेले का? 20 घावाला यश आलं नाही, मान्य ना. 20ही घावाला यश आलं नाही, पण 20 घाव वाया गेले का हे मला सांगा. यश येणं न येणं नंतर आहे, ते वाया गेले का हे मला सांगा. प्रयत्नाला यश येणं न येणं कदाचित प्रारब्धाच्या हातात असेल, कदाचित ते प्रारब्ध असेल आपलं, पण म्हणून आपल्याला प्रयत्न सोडता येणार नाहीत. म्हणून आपल्याला यश येणारच नाही या कल्पनेनं हात बांधून बसता येणार नाही. आपल्याला अभ्यास करावाच लागेल, क्षेत्र कोणतंही असेल. परिणाम होतो, अभ्यास वाया जात नाही. पुढच्या जन्मामध्ये त्याच्या पुढून अभ्यास करायची संधी मिळते. आपले अनुभव आहेत. एखादा श्लोक, एखादा अभंग, एखादी ओवी काही काही वेळेला असं वाचलं की पाठ होऊन जात. उगी सहज जाता जाता नजर पडली ना अभंग पाठ होऊन गेला. पारायणाच्या गडबडीत ओवी आली आणि लक्षात बसली. होतं ना असं बऱ्याच वेळेला. एखादी ओवी अशी असते, पारायणात वेगाने आपण वाचतो पण दिवसभर डोक्यात राहते, घुमत राहते आणि ती तोंडातच बसते. असं होतं की नाही? होतं. आणि काही काही वेळेला एखादी ओवी कीर्तनात सांगायची आपल्याला महत्वाची आहे म्हणून 1000 वेळेला घोकली तरी ऐन कीर्तनात विसरते. हा अनुभव आहे की नाही? आहे. एखादा श्लोक ऐन कीर्तनात दगा देतो. एखादं प्रमाण, आम्हाला वाटतं हे प्रमाण दिलं ना बस आपला अभंग सुटलाच, आणि तोच अभंग, तेच प्रमाण नेमकं मनुष्य विसरतो. तिथपर्यंत येतो, किती वेळ विठ्ठल विठ्ठल म्हणणार, किती वेळ म्हणणार. आठवलं 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 आठवलं, नाहीच आठवत आहे, विसरलं. 1000 वेळेला घोकूनही विसरायचं नाही. एकदा वाचलं तरी लक्षात राहायचं. हे काय विपर्यस्त प्रमाण आहे? 1000 वेळेला घोकायचं आणि विसरायचं, पारायणात एकदा वाचलं तर लक्षात राहायचं. असं का होत असेल? याच्या मागे काय काय कारण? काय हेच कारण आहे त्याच्या मागे. आम्ही जे एकदा वाचलंय ते लक्षात राहिलंय, ते एकदा वाचून लक्षात राहिलं नाही. मग ते आत्ता एकदा वाचून आमच्या लक्षात राहिलंय, पण मागच्या जन्मामध्ये आम्ही ते 1000 वेळेला घोकलं होतं म्हणून आत्ता एकदा वाचल्याबरोबर लक्षात राहिलंय. आणि आत्ता जे 1000 वेळेला घोकून विसरलंय ना, चिंता करू नका, पुढच्या जन्मात एकदा वाचलं की ते लक्षात राहणार आहे. अभ्यास वाया जात नाही. अभ्यास वाया जात नाही.
ब्रह्मज्ञानाकरता वेद ज्ञानाकरता गुरूंच्या चरणाला लागावं लागेल. सद्गुरूंची कृपा प्राप्त व्हावी लागेल. त्याच्याशिवाय ब्रह्मज्ञान होणार नाही, परमात्मा त्याच्याशिवाय कळणार नाही. सांदीपनी ऋषींच्या आश्रमामध्ये बलराम दादा आणि भगवान श्रीकृष्ण 64 दिवस राहिले आणि या 64 दिवसामध्ये अहोरात्र त्यांनी अभ्यास केला. अहोरात्र झोपण्यात वेळ वाया घालवला नाही. कारण अभ्यासाची ही संधी जीवनात पुन्हा येत नसते. वय वाढत गेलं, लक्षात ठेवणं अवघड जातं, बुद्धी मदत करत नाही, स्मरणशक्ती मदत करत नाही. माणसं मग तक्रार करतात, अहो लक्षातच राहत नाही. राहणारच नाही, कारण ज्या वेळेला लक्षात राहणार होतं त्या वेळेला लक्षात ठेवायचा प्रयत्न केला नाही. प्रयत्न केले पाहिजेत, अभ्यास केला पाहिजे. बलराम दादा भगवंताने 64 दिवसामध्ये षडंगासह वेद प्राप्त करून घेतले, साही अंगासह वेद प्राप्त करून घेतले. सोपं नाही. वेदाची संहिता कंठस्थ होणं कदाचित पाठांतराची सवय असणाऱ्यांना शक्य आहे, पण वेदाच्या विकृती लक्षात ठेवणं आणि त्या तयार करण्याची बुद्धी प्राप्त होणं हे वाटतं तेवढं सोपं नाही आहे. प्रकृती लक्षात राहील, विकृती लक्षात राहत नाही. जटा घन हे म्हणताना कोणत्या क्रमानं म्हटलं पाहिजे, त्याचे क्रम कोणते, पुढचा शब्द कोणता, तो शब्द मागच्या कोणत्या शब्दाशी जोडून घ्यायचा आहे, त्याचा अर्थ कसा निष्पन्न करायचा आहे. छंद, ज्योतिष, व्याकरण सोपं नाही. षडंगासह वेद प्राप्त करून घेतले. वेदही म्हणता आला, वेदाचा अर्थही सांगता आला, वेदाचं व्याकरणही सांगता आलं, साहित्यशास्त्रीय ज्ञान झालं. षडंगासह वेद त्यांनी आत्मस्थ केले. वेदाचं ज्ञान झालं. एवढ्यावर भागलं नाही, पुन्हा गुरुकडे राहिले. सांदीपनी ऋषींनी त्यांना चित्रकला शिकवल्याचं वर्णन महाभारताने केलं. लेख्यशास्त्र म्हणतात त्याला. चित्रकला शिकवली, गणित शिकवलं. लेख्यंच गणितंच उभौ प्राप्नुताम यदुनंदनौ. द्विवचन यदुनंदनौ. भगवान श्रीकृष्ण आणि बलराम दादा गणित शिकले, चित्रकला शिकले, गांधर्व वेद गायन शिकले, वैद्यकी शिकली. बलराम दादाची वैद्यकी प्रसिद्ध आहे, भगवंताची वैद्यकी प्रसिद्ध आहे. भगवंताला सगळ्या शास्त्रातलं कळत होतं, दोघांनाही तेच कळत होतं, दोघांनाही ज्ञान. म्हणून महाभारताच्या युद्धामध्ये रोजचं युद्ध झालं आणि सूर्यास्ताला युद्ध संपलं की भगवान अर्जुनाचा रथ घेऊन शिबिरामध्ये यायचे. अर्जुनाला उतरून शिबिरामध्ये पाठवून दिलं की अश्वशाळेमध्ये जाऊन रथ सोडायचे. त्या अश्वांना घोड्यांना लागलेले बाण आपल्या हाताने काढायचे आणि त्या बाणांना भगवान आपल्या हाताने तयार करून मलम लावायचे, असं महाभारतात वर्णन आहे.